वन साइड विजय मिळणार। मी बिझनेसमॅन आहे, व्यावसायिक आहे, राजकारण एक वेगळा भाग आहे। नाणार प्रयोग येऊ नये म्हणून हप्ते घेतले। 12 वर्ष मंत्री, 2 वर्ष डिफेन्स मिनिस्टर, 10 वर्ष कृषी मंत्री, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री, तरी त्यांचा अस्वस्थ आत्मा जर असेल का लुळा आहे, पांगळा आहे, आंधळा आहे, अशा लोकांना सहानुभूती असते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला प्रचार हा शिगेला पोहोचलाय। आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे आहेत। सर, दिवसभर मी तुमचा फॉलोअप घेतोय, आत्ता तुमची भेट झाली आहे, प्रचार कसा चाललाय पहिले ते सांगा। उत्तम। आज अमित शहांची सभा झाली। हो, अमित शहा झाले, त्यानंतर 4 सभा मी केल्या, सकाळी 2, 6 सभा माझ्या, 1 अमित शहाची। भरपूर लोकांचं चांगला आपण पाहिलं आता किती वाजले 10, सगळे व्यापारी एवढ्या मोठ्या संख्येने हजर आहेत। लोकांचा फार प्रतिसाद आहे आणि कोकणी माणूस तर म्हणतं आम्हाला दादांना मतदान करायला लागणं आमचं भाग्य समजतो। हा 2 जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे, मोठा मतदारसंघ आहे, बहुतेक भाग हा ग्रामीण आहे। दमछाक होते, हां, दमछाक होते आहे प्रचारात? नाही, धमछाक नाही। धमछाक झालं तर कारण कोणाला सांगणार? उमेदवार आहे आपण, त्या दमछाक नाही, ठीक आहे। दादा, तुम्ही इच्छुक होतात ही निवडणूक लढवण्यासाठी की पक्षाचा आदेश मानला? नाही, पक्षाने दिलेला आदेश पाळला। आणि आता या पोझिशनला प्रचार काय म्हणतोय? प्रचार उत्तम, मी विजयी होणार फार मोठ्या मताधिक्याने, वन साइड विजय मिळणार। महायुतीचे 3 घटक एकत्रित आले असं म्हणायचं? महायुतीचे 3 घटक आमच्या पक्ष, महायुतीचे घटक जे आहेत सगळे माझे सहकारीच आहेत जुने, ते सगळे जर एक दिलाने माझ्यासाठी काम करते। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सामना भाजप विरुद्ध शिवसेना, म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना असा नाही, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा सामना आहे। तेव्हा आरोप प्रत्यारोप हे कमालीचे होतात, तुम्हाला त्याची सवय आहे, पण मतदार कसं घेत आहेत? नाही, मतदार मला सवय आहे म्हणजे मतदारांना पण ती सवय असणारच की मी कोकणाचाच आहे, कोकणाचा जन्म झाला आहे आणि अनेक वर्ष, जवळपास 35 वर्ष मी इथे लोकप्रतिनिधी आहे, कोकणी माणसानेच निवडून दिलं, त्यामुळे त्यांना पण सवय आहे। आज तुम्ही भाषणामध्ये असं म्हणालात की उद्धव ठाकरेंसाठी वृद्धाश्रम बांधणार आहे, असं का म्हणताय? कुठे बोललो माझं वाक्य? तुम्ही वृद्धाश्रमात त्यांना टाकलं पाहिजे? नाही, माझा अजिबात या तरी भाषणात नाही आला, इथे वृद्धाश्रमाचा आलंही नाही। आज काय बोलतोय? पण त्याची बातमी कशी बनली? का तर मला काय माहिती। बरं, पण मग तुमचे जे विरोधक आहेत म्हणजे उमेदवार, माझा वृद्धाश्रम आहे, पण मी आज माझ्या भाषणात उद्धव ठाकरेंना आश्रमात टाकलं जात नाही, आश्रमात लोक प्रवेश घेतात, आपण हे जर समजून घ्या, आणि असं वाक्य माझं नाही आहे। तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत विनायक राऊत, ते असं म्हणाले की नारायण राणेंनी त्यांच्या पॉलिटिकल पोझिशनचा फायदा घरासाठी घेतला। कुठल्या घरासाठी? म्हणजे एकूणच कुटुंबासाठी। मग मला कळलं नाही म्हणजे काय। मी बिझनेसमॅन आहे, व्यावसायिक आहे, राजकारण एक वेगळा भाग आहे आणि मी व्यावसायिक आहे, त्यामुळे मला फायदा घ्यायचा काय प्रश्न नाही। मी समर्थ आहे, मी हप्ते घेत नाही। राऊत याचा धंदा काय स्वतःचा, मी तुम्हाला काही फोटो दाखवीन, जाऊन त्या पोर्टकडे उभा राहतो त्याचा मुलगा, नाणार प्रयोग येऊ नये म्हणून हप्ते घेतले, जैतापूर कुठल्या बाबतीत सोडतात? रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टला एकाला सोडत नाही, कॉन्ट्रॅक्टच्या कमिशनवर घर चाललं आहे त्याचं। हाच विषय आहे की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झाला होता राज्याचे, तेव्हा तुम्ही कोकणासाठी एक विजन मांडलं होतं। आज इतकी वर्ष झाली आहे, कोकणासाठी काय करावं असं वाटतंय? कारण तुम्ही आता तळ कोकणाचे खासदार हो पाहताय, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो। आणि तुम्ही केंद्रात मंत्री राहिलात तर तुमचं नव्यानं विजन कोकणासाठी तयार झालं असेल ना? हो ना, मी तुम्हाला सांगतो, कोकणासाठी एक ब्लू प्रिंट काढणार मी। कोकण कोणत्या मार्गाने विकसित करायचं आहे? एक तर सिंधुदुर्ग टुरिझम, ती मी हद्द रत्नागिरी पण वाढवायचं म्हणतो आहे। रत्नागिरीला पण समुद्र आहे, इथे इंडस्ट्री आणायची, इथल्या तरुणींना इथेच नोकऱ्या, एखादी परदेशी 1-2 युनिव्हर्सिटी आणावे। मी प्रत्येक तालुक्याला इंग्लिश मिडियम शाळा सुरू केली आहे। शैक्षणिक, औद्योगिक आणि पर्यटन अशा 2-3 व्यवसायांनी एक प्रगत मुलूक
कोकण लोकांना अनुभवायला यावा हे प्रयत्न माझे आहेत. दादा, तुमच्या उमेदवारीला घेऊन बरंच राजकारण झालं, विलंब लागला. विलंब न लागला नसता तर बरं झालं असतं की लागल्यामुळं सुद्धा वातावरण निर्मिती झाली? मला काय फरक नव्हती. मी 1 महिन्यापासून मला पक्षाने जसं सांगितलं मी काम सुरू केलं होतं. ते रिझल्ट आपलं नाव उशिरा डिक्लेअर केलं, मला फरक नाही पडत. नितेश आणि निलेश राणे यांच्याकडं सुद्धा कोकणाचं लक्ष आहे, कारण दोघेही लोकप्रतिनिधी, एक आहेत एक माजी हे आहेत. दोघंही अतिशय दिवसरात्र काम करतायत. निलेश तर पहिला खासदार होताच, नितेश आमदार आहे. दोघंही दिवसरात्र मला विजयासाठी काम करतात. आणि सामंत बंधू दोघे ते दोघे, त्यांच्यातला वाद मिटला का? नाही, वाद मिटला. वाद नव्हता, पत्रकार तयार करतात वातावरण. तर दादा, एक प्रश्न महत्त्वाचा, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विषयी सहानुभूती आहे, पवारांविषयी सहानुभूती आहे. तुमचेच एक घटक पक्षाचे नेते छगन भुजबळ म्हणाले, तुम्हालाही असंच वाटतंय? नाही, मी भुजबळांच्या मताशी सहमत नाही आहे. शरद पवारांना सहानुभूती कशासाठी? वर्ष 84 एवढी पदं मिळाली, 12 वर्ष मंत्री केंद्रीय, 2 वर्ष डिफेन्स मिनिस्टर, 10 वर्ष त्याच्यातले कृषी मंत्री, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री. तरी त्यांचा अस्वस्थ आत्मा जर असेल तर दूर दे. हा जे तुमचे उद्धव ठाकरे मित्र, यांना सहानुभूती कशाबद्दल? त्यांनी तर आमदारांना हाकलवलं, जा म्हणे काय गरज नाही. और त्याने आमदार हाकलवले, मग आता त्यांना का म्हणून सहानुभूती कशामुळे? का लुळा आहे, पांगळा आहे, आंधळा आहे? अशा लोकांना सहानुभूती असते. सरकार घालवलं मग, आणि आपणला सरकार गेलं मग डिप्रेशनमध्ये गेलेल्या माणसाला नाही, जो शिव्या घालेल, घाणेरडं बोलेल, त्याला हे नाही. चला दादा, तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदेंकडं जी मूळ शिवसेना गेली आहे, धनुष्यबाण चिन्ह गेलेलं आहे, तर एकनाथ शिंदे या दोन्ही निवडणुकांनंतर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला न्याय देऊ शकतील? त्यांच्यासोबत असलेली माणसं ते टिकवू शकतील? नाही, हा प्रश्न आत्ता विचारण्याचा नाही आणि याच्यावर मी भाष्य करणार नाही. नो कॉमेंट्स. यास नारायण राणे आपल्याशी बोलले, खूप घाईघाईत आहेत. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. रत्नागिरीहून आकाश जाधवसह आशिष जाधव, लोकमत, रत्नागिरी.